धुळे महानगरपालिकेची प्रशासकीय कार्यकाळातील शेवटची स्थायी समिती सभा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। धुळे महानगरपालिकेची प्रशासकीय कार्यकाळ संपुष्टात आला असून उद्या महापौर पदाच्या निवडीनंतर महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार महापौरांच्या हाती सोपवला जाणार आहे। धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळातील शेवटची स्थायी समितीची सभा आज आयुक्त तथा प्रशासक असलेले नितीन कापडनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या संपूर्ण प्रशासकीय कार्यकाळात 46 स्थायी समितीच्या सभा तर 31 महासभा झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली असून या सर्व सभांमधून शहर विकासासाठी जनहिताचे निर्णय घेण्यात आल्याचं देखील यावेळी सांगितलं। स्थायी समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली नाही तर पुढील काही दिवसात 1 ते 2 स्थायी समितीच्या सभा देखील होण्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली आहे। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची आणि महासभेची बैठक आज पार पडलेली आहे। प्रशासकीय कारकिर्दीमध्ये प्रशासकीय काळामध्ये धुळे महानगरपालिकेच्या एकूण 46 स्थायी समितीच्या सभा घेण्यात आल्या आणि 31 महासभा घेण्यात आलेल्या आहेत। ह्या सर्वच स्थायी समितीच्या बैठकांमध्ये आणि महासभांमध्ये जनहिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। कुठलेही नियमबाह्य विषय या महासभांमध्ये किंवा स्थायी समितीमध्ये येणार नाही त्याची दक्षता प्रशासनाने घेतलेली होती। या प्रशासन काळामध्ये प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले ते फक्त कागदावर न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रशासन कार्यरत आहे। महानगरपालिकेची प्रशासकीय महासभा ही शेवटची आजची महासभा असेल। स्थायी समिती भविष्यात जर अत्यावश्यक कामं आले आणि स्थायी समिती अस्तित्वात नसेल तर किमान 1 किंवा 2 स्थायी समितीच्या बैठका घ्याव्या लागतील, पण अत्यावश्यक कामं जर नसतील तर प्रशासन स्थायी समितीच्या बैठका घेणं सुद्धा टाळणार आहे आणि येणाऱ्या स्थायी समितीसमोर हे विषय प्राधान्याने ठेवणार आहे। या प्रशासक काळामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि जे माजी नगरसेवक होते किंवा राजकीय व्यक्ती होत्या, पदाधिकारी होते, यांनी सुद्धा प्रशासन काळामध्ये चांगली मदत महानगरपालिका प्रशासनाला केली। या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। जनहिताची बरीचशी कामं करता आली, स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावता आले। स्वच्छता मोहीम आता अतिशय व्यापक प्रमाणात होणार आहे। काही मोठे निर्णय सुद्धा प्रशासक काळामध्ये घेता आले, ज्याच्यामध्ये शहरामधल्या मुख्य व्हेजिटेबल मार्केट्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स यांचे बांधकाम असे विषय हाती घेण्यात आलेले होते। ते सुद्धा प्रशासकीय राजवटीमध्ये कारकिर्दीमध्ये मार्गी लावता आले। त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि यापुढे सुद्धा महानगरपालिकेची नवीन निवडून आलेली बॉडी, नवीन निवडून आलेले सदस्य, पदाधिकारी आणि प्रशासन जनहितासाठी एकत्र चांगलं काम करतील अशी मी महानगरपालिकेच्या वतीने ग्वाही देतो।